शिवजयंती आल्यावर आपल्याला गडकिल्ले, शिवरायांचा पराक्रम, त्यांची शस्त्र, त्यांची युद्धकला आणि हिंदवी स्वराज्याची आठवण पुन्हा पुन्हा जागे होते। मात्र वर्षभर शिवरायांना आपल्या कामातून मानवंदना देण्याचे काम पुण्यातले काही चिमुकले करताना पाहायला मिळतात। आणि खेळ या नावाने प्रसिद्ध असलेली शिवकालीन युद्धकला वाड्यावर तेथील मुलांना शिकवण्याचं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आदित्य केंजळे नावाचा एक हरहुन्नरी तरुण करताना पाहायला मिळतोय। आदित्य अनेक मुलींना मोफत मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देतो, त्याचबरोबर शिवकालीन युद्धकला आणि स्वयंसंरक्षण यांची सांगड घालत समाजात या मर्दानी खेळांचा प्रचार आणि प्रसार करताना पाहायला मिळतोय। याच बाबतीतला खास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी। मी 2012ला स्टार्ट केलं तर जवळपास मला एक 11-12 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये। म्हणजे 12ला मी शिकत होतो 2012ला, तिथनं पुढं मी एक 13-14पर्यंत शिकत राहिलो। तिथनं पुढं आमच्या सरांच्या हाताखाली मी सिनियर प्लेयर म्हणून काम करत राहिलो। बरेचसे शिबिर घेतले, क्लासेस घेतले, बरेचसे कॅम्प अटेंड केले। या सगळ्या गोष्टी करून त्यानंतरनं माझा एक मध्ये 2-1 वर्ष गॅप पडला, जसं की 15ला वगैरे गॅप पडला माझा आणि मी 18ला वगैरे चालू केलं परत रिटर्न। तर जे जसं चालू केलं तर डायरेक्ट स्वतःचं चालू केलं मी। त्यानंतर स्वतः शिकवायला लागलो, स्वतःचे क्लासेस वगैरे ओपन केले मी। मग आता 2 वर्ष झालं माझं इथं तुम्ही बघत आहात एक केळवाडी या ठिकाणी माझं क्लासेस चालतो। ही अतिशय म्हणजे वस्ती विभाग ते इथं गरीब लोक, म्हणजे जसं की मी एक गरीब फॅमिलीमधला आहे, गरीब घरातला आहे मी सुद्धा। ज्यावेळेस म्हणजे मी कसं शिकलो मला माहिती आहे, कारण की कसं असतं प्रत्येक जागी बिझनेस म्हणून गोष्ट वापरल्या जातात या सगळ्या गोष्टी, खेळ वगैरे। तर मी बिझनेस ह्या हेतून इथं चालू नाही केलेलं। माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे की हा आपला मर्दानी खेळ मुलींपर्यंत पोचणं गरजेचं आहे, मुलांपर्यंत पोचणं गरजेचं आहे। पण तुम्ही बघत आहात तर ह्या खेळाला ना मुलांपेक्षा मुली जास्त प्रतिसाद देतात, ते जास्त ह्या खेळाकडे लक्ष देतात। तुम्ही बघत असाल पाठीमागे की माझ्याकडे जितका काउंट आहे ना टोटली मुलींचा आहे, मोजके 5 ते 6 मुलं आहेत माझ्याकडे, तेही लहान आहेत। पण मला ही गोष्ट आवडते की ज्या मर्दानी खेळ म्हणून आपण हा उल्लेख करतो मर्दानी खेळ, या मर्दानी खेळामध्ये मर्द कमी असून स्त्री जास्त असतात, स्त्री जास्त ह्या खेळाला प्रतिसाद देतात। मुलींनी खेळ शिकावा हा की स्वतःचं संरक्षणासाठी शिकावा, स्वतःचं रक्षण करता यावं म्हणून शिकावा। का तर जसं मी सांगितलं की प्रत्येक मुलीला कुठला प्रसंग कधी कुठं कसा येईल सांगता येत नाही, तर कुठल्या प्रसंगी काय करावं, ॲटलिस्ट स्वतःचं रक्षण स्वतः करता यावं की कोणाची अपेक्षा न ठेवता, कोणी दादा येईल, ताई येईल, वडील, आजूबाजूचे येणारे जाणारे कोणी येत नसतं वाचवायला, तर आपण रक्षण स्वतःच केलं पाहिजे। त्यासाठी हा खेळ मी शिकवत आहे मुलींना। या खेळा रिलेटेड एखादी छोटी अशी तुझ्या आयुष्यात घडलेली गंमत सांगू शकशील? अशी गंमत नाही आहे काय, पण मीच मुलींसोबत गंमत करत असतो। जसं की गेल्या संडेला मी एक गंमत केली मुलींसोबत की मी आता 2 वर्ष झालं मुलींना हा खेळ शिकवतो। तर माझी एक इच्छा होती की मुली हा खेळ शिकून काय करतात, म्हणजे नाही का की खरं त्यांच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे का नाही, काय ह्याच्यामुळं त्यांना काय फायदा होतो आहे का नाही, त्यांच्यात काय बदल झाला आहे का नाही, हे बघण्यासाठी मी एक छोटंसं प्रँक केलं होतं। एराई तुम्हाला माहिती असेल, तिथं आम्ही सगळे फिरायला गेलो होतो। माझेच मित्र लोक होते, मी त्यांना सांगितलेलं की या माझ्या अशा मुली आहेत, यांना तुम्ही छेडायचं। तर गेल्या संडेचीच गोष्ट आहे, मी या मुलींना असं वेगळीकडनं पाठवलं आणि आम्ही सिनियर प्लेयर वेगळीकडनं आलो, काम आहे म्हणून असं सांगून वेगळीकडनं आलो। या मुलींना पाठवलं आणि मध्येच रस्त्यामध्ये माझे 2-3 मित्र मी स्वतः थांबवलेली। तर त्या मित्रांना सांगितलं यांना छेडायचं, मग या मित्र येऊन या मुलींना छेडायला लागले, मग नाही का म्हणजे छेड काढायला लागले त्यांची। मग मुली त्यावेळेस काय बोलल्या नाही, कारण की मी मुलींना पहिल्यांदा सांगितलं आहे की पहिल्यांदा कोणी छेडायला येईल तर तुम्ही काय बोलू नका, गप्पा आपला रस्ता बदलत जावा। पण तो दुसऱ्यांदा आला ना तर त्याला तिसरी संधी देऊ नका। दुसऱ्यांदा आला की दगड उचला नाही तर काठी उचला डोक्यात हाणा, तिसरी संधी देऊ नका तुम्ही। पहिली संधी सोडून द्या, पण दुसऱ्यांदा आला तर तिसरी संधीची वाट बघू नका, डायरेक्ट दगड उचलायचा, डोक्यात टाकायचा। मी हे स्पष्टपणे त्यांना सांगितलं। त्यानंतर मी तेच गंमत बघण्यासाठी आम्ही झाडातनं लपून ती मज्जा बघत होतो। तर मुली चाललेल्या आपल्या, मुलं आली छेडायला लागली, बोलायला लागली बरंच काय। आता मुलं तर काय मुलींच्या अंगाला हात नाही लावू शकत, म्हणून त्यांनी या मुलींमध्ये असणारा एक छोटासा मुलगा होता, त्याची गचुंडी पकडली, त्याला म्हणले मग
ते मला एक आवडलं की त्यांच्यामध्येच ह्या मुलींमध्येच वावरणारा त्यांच्या क्लासमध्ये शिकणारा पोरगा श्रवण म्हणून त्याची गचुंडी पकडली तर ह्या मुली सगळ्या वाघिणीसारख्या अंगावर धावून गेल्या त्या पोरांच्या ते तिघंजण होते त्या तिघे पोरांच्या अंगावर वाघिणीसारख्या धावून गेल्या काट्या वगैरे उभारल्या.